नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा ठिकाणाची सफर करणार आहोत जे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मारळ गावात लपलेलं एक अद्भुत रहस्य आहे. श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. बघा, हा प्रवास फक्त अध्यात्माचा नाहीये, तर निसर्गाच्या एका विलोभनीय रूपाचाही आहे. उंच डोंगर, चहूबाजूनी वेढलेली हिरवीगार वनराई आणि त्यामध्ये वसलेलं हे शिवाचं गूढस्थान. चला तर मग हे सगळं नेमकं कसं आहे याचा आज आपण सविस्तर वेध घेऊया. चला तर मग थेट या अद्भुत प्रवासातच उडी घेऊया. मार्लेश्वर हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं? एक अंधारी आणि अतिशय शांत गुहा. वर पोचण्यासाठी असलेलं 550 पायऱ्यांचं एक सुंदर आव्हान. मुख्य म्हणजे भक्तांच्या अगदी आजूबाजूला वावरणारे, पण तरीही त्यांना अजिबात त्रास न देणारे विषारी साप आणि तब्बल 200 फूट उंचीवरून रौद्र रूपात कोसळणारा एक धबधबा. हे सगळं ऐकूनच अंगावर काटा येतो ना? हे सगळे घटक एकत्र येऊन एक असं नैसर्गिक आणि आध्यात्मिक अभयारण्य तयार करतात जे आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. आता प्रश्न पडतो की या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचायचं कसं? तर इथपर्यंत पोहोचण्याचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. जर आपला प्रवास कोल्हापूरहून सुरू होत असेल तर आंबा घाट आणि कळकद्रा मार्गे साधारण 20 किलोमीटरचा टप्पा पार करून इथे पोहोचता येतं. आणि जर रत्नागिरी किंवा मुंबईच्या बाजूने येत असू तर देवरुख आणि हातीव मार्गे सुमारे 18 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं. चांगली गोष्ट म्हणजे इथपर्यंत एसटी बसेसची उत्तम सोय उपलब्ध आहे. आपली वाहनं थेट या हिरव्यागार पर्वताच्या पायथ्यापर्यंत अगदी सहज पोचतात. पण खरा आणि रोमांचक प्रवास सुरू होतो तो तिथून पुढे. पर्वताच्या पायथ्याला पोहोचलो की समोर उभं ठाकतं ते 550 पायऱ्यांचे एक खडी चढणीचं आव्हान. पायथ्यापासून गुहेपर्यंतचा हा रस्ता साधारण 1 किलोमीटरचा आहे. पण विश्वास ठेवा, हा प्रवास अजिबात थकवणारा नाही. कारण आजूबाजूला असलेली घनदाट हिरवीगार वनराई आणि पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला सतत ऊर्जा देत असतो. निसर्गाचा हा आनंद घेत जेव्हा आपण ह्या 550 पायऱ्या पार करून वर पोहोचतो ना, तेव्हा मिळून येणारं ते आत्मिक समाधान आणि ती सकारात्मक ऊर्जा खरोखरच शब्दांत सांगता न येण्यासारखी असते. आता एवढा मोठा डोंगर आणि अथांग निसर्ग पार करून जेव्हा आपण मुख्य गाभाऱ्यापाशी पोचतो तेव्हा एक अतिशय निवांत, शांत आणि छोटीशी जागा आपल्या समोर येते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या मंदिराचा मुख्य गाभारा म्हणजे एक नैसर्गिक गुहा आहे. आणि या गुहेचं प्रवेशद्वार केवळ 3.5 फूट उंचीचं आहे. म्हणजे आत जाण्यासाठी आपल्याला अगदी नतमस्तक होऊन झुकूनच जावं लागतं. या मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच एक छोटीशी देवळी आहे जिथे श्रीगणेशाची मूर्ती विराजमान आहे. आत जाण्यापूर्वी आधी या विघ्नहर्तेचं दर्शन घ्यायचं आणि मगच मुख्य गुहेत प्रवेश करायचा, अशी इथली अनेक वर्षांची प्रथा आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर लगेचच आपल्याला एका वेगळ्याच गूढ शांततेचा आणि गडद अंधाराचा अनुभव येतो. इथे साहजिकच आपल्या मनात एक विचार येऊ शकतो की आजच्या या आधुनिक काळात या गुहेत विजेचे दिवे किंवा मोठा प्रकाश का नाही? तर या काळोख्या गुहेत आधुनिक दिवे लावण्यास सक्त मनाई आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे शंकराच्या पिंडीपुढे केवळ पारंपरिक समई आणि निरांजनांचा मंद उजेड ठेवण्याचीच इथली प्रथा आहे. हा जो मंद प्रकाश आहे ना, तो त्या जागेचं पावित्र्य, तिथली गूढता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथलं नैसर्गिक पर्यावरण अगदी जसंचं तसं अबाधित ठेवतो. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या गुहेच्या आत एक नाही तर चक्क 2 स्वयंभू शिवपिंडी आहेत. जेव्हा आपण आत पाहतो तेव्हा डाव्या बाजूला श्री मार्लेश्वराची पिंडी दिसते. त्यांना धाकटा भाऊ आणि मुख्य वर मानलं जातं. आणि उजव्या बाजूला आहेत श्री मल्लिकार्जुन, ज्यांना थोरले भाऊ मानलं जातं. निसर्गाने स्वतः निर्माण केलेल्या या दोन्ही स्वयंभू पिंडींचं दर्शन एकाच वेळी या पवित्र आणि शांत गुहेत घेणं हा खरोखरच एक दुर्मिळ योग आहे. हे अद्वितीय दृश्य बघून मनात एक वेगळीच भक्ती आणि कुतूहल दाटून येतं. मगाशी आपण दिव्यांच्या सक्त मनाईबद्दल बोलत होतो ना, त्याचं आणखी एक अत्यंत आश्चर्यकारक आणि मुख्य कारण आता मी सांगतो. भगवान शंकराच्या या जागृत शिवपिंडीच्या मागे ज्या कपारी आहेत तिथे असंख्य सापांचं आणि नागांचं वास्तव्य असतं. होय, अगदी खरंय. निसर्गनिर्मित गुहेत राहणाऱ्या या सापांना प्रखर प्रकाशाचा त्रास होऊ नये म्हणूनच तिथे फक्त मंद दिवे लावले जातात. आणि यातली सर्वात आश्चर्याची किंवा म्हणूया थक्क करणारी गोष्ट म्हणजे आजवर या सापांनी कोणत्याही भक्ताला अजिबात उपद्रव दिलेला नाही किंवा कोणालाही साधं दंशही केलेला नाही. भगवान शंकराच्या अंगावर नाग का असतात याची प्रचिती मार्लेश्वराच्या या गुहेत साक्षात येते. एरवी अगदी शांत असलेली ही गुहा आणि आजूबाजूचा परिसर काही विशिष्ट दिवशी मात्र भक्तीच्या एका अथांग महासागरातच बदलून जातो. दर सोमवार आणि शनिवारी इथे भक्तांची मोठी मांदियाळी असते.
त्यासोबतच संपूर्ण श्रावण महिना, महाशिवरात्री आणि दत्त जयंतीला तर भाविकांची अलोट गर्दी उसळते. पण या देवस्थानाचा सर्वात मोठा आणि डोळे दिपून टाकणारा उत्सव कोणता असेल तर तो म्हणजे मकर संक्रांतीला भरणारी भव्य यात्रा. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण या यात्रेला चक्क 2 लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. त्यावेळी हा संपूर्ण डोंगर परिसर नुसता शिवनामाच्या गजराने दुमदुमून जातो. आता मकर संक्रांतीलाच एवढी प्रचंड गर्दी का असते? यामागे एक अत्यंत सुंदर अशी पारंपरिक कथा दडलेली आहे. या दिवशी साक्षात भगवान शंकर म्हणजेच आपले श्री मार्लेश्वर आणि आई पार्वती म्हणजेच देवी गिरजाई यांचा अत्यंत भव्य असा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडतो. विशेष म्हणजे भोगीच्या दिवशी कोणगाव साखरपा इथून देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला येते. श्री मार्लेश्वरांना वर आणि देवी गिरजाईला वधू समजून हा संपूर्ण विवाह सोहळा पारंपरिक लिंगायत पद्धतीने अत्यंत भक्तिभावाने लावला जातो. तो अनुभव खरोखरच इतका नयनरम्य असतो की पाहणाऱ्याचं पारणं फिटतं. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे या मंदिराचं महात्म्य केवळ त्या गुहेपुरतंच मर्यादित नाहीये, तर इथला निसर्गही तितकाच भव्य चमत्कार आहे. मुख्य गुहेकडून थोड्या पायऱ्या उतरून आपण उजव्या हाताला गेलो की तिथे श्री वेताळाचे एक छोटंसं देऊळ लागतं आणि तिथून समोर जे दृश्य दिसतं ना, ते अक्षरशः अचंबित करणारं असतं. तब्बल 200 फूट उंचीवरून खाली कोसळणारा भव्य धारेश्वर धबधबा. 3ही बाजूंनी उंच आणि कड्या कपाऱ्यांनी वेढलेल्या या स्थानाचं हे खऱ्या अर्थाने सर्वात मोठं आकर्षण आहे. सह्याद्रीच्या त्या उंच कड्यावरून कोसळणारा हा धारेश्वर धबधबा पुढे जाऊन बाव नदी म्हणून वाहू लागतो. शुभ्र पाण्याचा हा रौद्र प्रपात पाहिला की असं वाटतं जणू साक्षात शंकराच्या जटेतूनच पवित्र गंगा खाली कोसळत आहे. माघ महिन्यात या पाण्याखाली स्नान करणं अत्यंत पवित्र मानलं जातं. पण बघा, भर पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं रूप खरोखरच धडकी भरवणारं असतं. म्हणूनच इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. या धबधब्याचं दर्शन लांबूनच घेणं केव्हाही सुरक्षित आणि शाणपणाचं आहे. प्रवाहाच्या खूप जवळ जाणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातील इतर अनेक छोट्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी इथूनच सुरक्षितपणे निसर्ग अनुभवणं जास्त चांगलं. चला तर मग हे सगळं प्रत्यक्षात कसं अनुभवायचं ते पाहूया. जर तुम्हाला या अद्भुत ठिकाणाला भेट द्यायची असेल तर हे काही व्यावहारिक तपशील नक्की लक्षात ठेवा. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन संगमेश्वर रोड आहे, जे सुमारे 38 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. जर रस्त्याने यायचा विचार असेल तर देवरुख हे सर्वात जवळचं शहर आहे, जे इथून फक्त 15 ते 18 किलोमीटरवर आहे. चिपळूण किंवा रत्नागिरीहून देवरुख मार्गे इथे अगदी सहज पोहोचता येतं. आता वेळ कोणती निवडावी? जर तुम्हाला धबधब्याचं रौद्र आणि सुंदर रूप पाहायचं असेल तर जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा काळ सर्वोत्तम. आणि जर मकर संक्रांतीच्या भव्य यात्रेचा आणि लग्नाचा अनुभव घ्यायचा असेल तर जानेवारी महिना नक्कीच उत्तम ठरतो. आजच्या या सादरीकरणाच्या अगदी शेवटी एक अतिशय सुंदर विचार मनात रिंगाळत राहतो की इथला निसर्गरम्य परिसर, समोरचा तो कोसळणारा जलप्रपात, आसपासची गर्द वनराई आणि ती गूढ शांतता, हे सगळं मार्लेश्वरचं रूप खरोखरच दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतं. आता मला सांगा, याचा विचार नक्की करा की मार्लेश्वरमध्ये आल्यावर आपल्या आध्यात्मिक मनाला सर्वात जास्त साध कोण घालतं? ती गुहेतील परम आणि गूढ शांतता, की समोर कोसळणाऱ्या धबधब्याची ती रौद्र गर्जना? अध्यात्म आणि निसर्गाचं हे एक असं अद्भुत रहस्य आहे जे शब्दात ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन अनुभवायलाच हवं. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.